आतापर्यंत फक्त एसी लोकल प्रवासाचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक गारेगार बातमी आहे। यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून मुंबईच्या उपनगरीय पश्चिम रेल्वेवरती एसी लोकल धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे। सध्या एसी लोकलची चाचणी सुरू असून सप्टेंबरपर्यंत एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल। तांत्रिक कारणास्तव एसी लोकल मध्य रेल्वेवरती धावू शकत नाही, त्यामुळे ती पश्चिम रेल्वे मार्गावरती चालवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी 10 एसी लोकल लवकरच सेवेत दाखल होणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय। शेतकरी संपानिमित्त राज्यभरात पुकारण्यात आलेल्या बंदचा फटका पिंपरी चिंचवडकरांना जरा जास्त बसलाय, कारण दूध, भाजीपाला, फळांसोबतच पिंपरी चिंचवडकरांना काल पाणीही मिळालेलं नाही। महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवरती मावळवासियांनी पवना धरणातून पिंपरी चिंचवडला केला जाणारा पाणी पुरवठा खंडित करण्याची मागणी केली। आक्रमक आंदोलकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पवना धरण प्रशासनानं त्यांची मागणी मान्य केलेली आहे। ठाण्यातील मावळी मंडळ ट्रस्ट शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे पालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। मुलांना देण्यात येणारा शाळेचा गणवेश निकृष्ट दर्जाचा असून गणवेशाची किंमत देखील चढ्या दराने असल्याचा आरोप पालकांनी केलाय। दरम्यान जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर ट्रस्टींनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप पालकांनी केला आणि त्यानंतर त्यांनी इथंच निदर्शनंही केली। दरम्यान शाळा व्यवस्थापन विरोधात शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे दाद मागणार असल्याचा निर्णय आता पालकांनी घेतलाय। यापुढे इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी सर्व सभासदांची संमती घेण्याची अट शिथिल करण्यात आली आहे। त्यामुळे 51% सभासदांनी सहमती दिल्यास इमारतीचा पुनर्विकास करणं शक्य होणार आहे। त्यासाठी महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्टमध्ये बदल करण्याचा निर्णय मंत्रालयाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय। या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा नवी मुंबईतल्या अपार्टमेंट्सना होणार आहे। तसंच धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याची योजना जी आहे, प्रक्रिया आहे, ती सोपी होणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातल्या 8 ते 10 हजार इमारतींना याचा फायदा होणार आहे। क्लस्टर डेव्हलपमेंटला वाढीव FSI देण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। 2014 मध्ये राज्य सरकारनं क्लस्टर डेव्हलपमेंट करता वाढीव FSI देण्याचा प्रस्ताव आणला होता, ज्यामुळे बिल्डरला 60 मजल्यांच्या इमारती बांधण्याची मुभा मिळणार होती। मात्र सरकारच्या प्रस्तावाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयानं स्थगितीचे आदेश दिले होते। मात्र ती स्थगिती हटवण्यासाठी राज्य सरकारनं पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। मेट्रो 3 साठीच्या वृक्षतोडीवरती देखरेख ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं समिती स्थापन करण्याचे आदेश दिले। शिवाय नागरिकांनी वृक्षतोडी संदर्भातल्या तक्रारी समितीपुढे मांडाव्यात असंही न्यायालयानं सुचवलंय। मुंबईतल्या मेट्रो 3च्या कामासाठी सुरू असलेली वृक्षतोड चुकीच्या पद्धतीनं सुरू असून गरज नसतानाही झाडांची कत्तल केली जात असल्याचा आरोप केला जातोय। स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमींनी वृक्षतोडीवरती नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता वृक्षतोडीवर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले। कालच्या पर्यावरण दिनानिमित्त एक चांगली बातमी, मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवरती प्लास्टिकच्या बाटल्या रिसायकल करण्याचं मशीन बसवण्यात आलंय। दादर, चर्चगेट, अंधेरी, ठाणे, मुंबई सेंट्रल तसंच वांद्रे यासोबतच 10 स्थानकांवरती हे मशीन लावण्यात आलंय। वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या या मशीनमध्ये टाकल्यास या प्लास्टिकचं रिसायकल तर होणारच आहे, शिवाय प्रत्येक बाटली मागे एक डिस्काउंट कुपनही मिळणार आहे। प्रवाशांकडून या मशीनला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जवळपास 2 लाख प्लास्टिकच्या बाटल्या या मशीनमध्ये रिसायकल होण्यासाठी टाकण्यात आल्या। राज्य सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सकल मराठा समाजानं आझाद मैदानावरील उपोषण मागे घेतलंय। सारथी प्रशिक्षण संस्था जुलै महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल। जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाला वसतिगृहासाठी जागा देण्यात येईल आणि पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार निवेदन सादर करेल। या प्रमुख मागण्या राज्य सरकारनं लेखी स्वरूपात मान्य केल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासोबत समाधानी चर्चा झाल्याची प्रतिक्रिया मराठा समाजाच्या नेत्यांनी यावेळी दिली आहे। भिवंडी महापालिकेच्या महापौरपदासाठी येत्या 9 जून रोजी निवडणूक होणार आहे आणि महापौरपदासाठी 9 अर्ज आतापर्यंत दाखल झालेत। यात पूर्ण बहुमतात असलेल्या काँग्रेससह शिवसेना, भाजप आणि भाजपचं समर्थन असलेल्या कोणार्क विकास आघाडीनं देखील अर्ज दाखल केला आहे। भिवंडीत पहिल्यांदाच बहुमत मिळालेल्या काँग्रेसनं माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक जावेद दळवी यांना रिंगणात उतरवलंय, तर भाजपकडून खासदार कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील
प्रकाश टावरे आणि शाहीन फरहान सिद्दीकी यांचे अर्ज दाखल करण्यात आले. तर भाजपच्या साथीने लढलेल्या कोणार्क विकास आघाडीकडून माजी महापौर विलास पाटील यांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून विद्यमान महापौर तुषार चौधरी आणि मदन नाईक यांचे अर्ज आलेले आहेत. त्यामुळे महापौर पदाची लॉटरी कुणाला लागते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती मुंबईतल्या कुर्ला स्थानकावरती दिसून आली. भरधाव रेल्वेगाडी येऊन देखील 14 वर्षीय मुलीचा जीव वाचल्याची घटना कुर्ला स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गुरुवारी झालेल्या या घटनेचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला. रेल्वे रूळ ओलांडत असताना एक 14 वर्षांची मुलगी वेगानं आलेल्या मालगाडी खाली आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अख्खी मालगाडी तिच्या अंगावरून गेली, मात्र तिला काहीच इजा झालेली नाही. प्रवाशांच्या आरडाओरडा झाल्यानंतर मालगाडी थांबवण्यात आली आणि मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. आणि आता बातमी हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या मात्र मोबाईल चोरण्यात पटाईत असणाऱ्या तरुणाची. विरार पोलिसांनी निलेश सिंग नावाच्या मोबाईल चोराला अटक केली आहे. 20 वर्षांचा निलेश सिंग हा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतोय, मात्र मौज मजा करण्यासाठी पैसे हवेत म्हणून त्यानं मोबाईल चोरीचा मार्ग निवडला. निलेशवर कांदिवली, ताडदेव, वसई आणि विरारमध्ये अनेकांचे मोबाईल त्यांनी लांबवलेले आहेत. त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव देखील वसईच्या माणिकपूर पोलिसांनी दाखल केलाय. मात्र खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे विरार पोलिसांनी निलेश सिंगच्या मुसक्या आवळल्या. पुणे शहर आणि परिसरात चेन स्नॅचिंग, घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी काल अटक केली आहे. 1,40,00,000 मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलाय. जफर इराणी आणि अमजद पठाण अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्या अटकेनंतर पुण्यातील 51 गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आलंय. या दोघांकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसोबतच परकीय चलन, 3 दुचाकी, 4 चारचाकी, काही हत्यारं, कटर मशीन आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे 8 मोबाईल तसंच सिम कार्ड्स देखील ताब्यात घेण्यात आले. ठाण्यातल्या गोखले रोड परिसरातील राजावत ज्वेलर्सच्या दुकानातून 1,1,50,00,000 सोन्याची बिस्किटं चोरीला गेली आहेत. 3 जून रोजी ही चोरीची घटना उघडकीस आली आहे. 29 मे रोजी दुकानाचे मालक दीपक जैन परदेशात गेलेले होते. जाताना ही सोन्याची बिस्किटं कुठे ठेवली आहेत याची कल्पना त्यांच्या मुलाला दिली होती. त्यानंतर शनिवारी ही बिस्किटं चोरीला गेल्याचं उघड झालं. चोरीच्या दिवशी रात्री 11:30 ते सकाळी 4 वाजेपर्यंत सीसीटीव्ही बंद असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे दुकानाशी संबंधित कोणीतरी चोरी केल्याचा संशय वर्तवण्यात येतोय. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. विश्व मराठी परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणारं यंदाचं विश्व मराठी साहित्य संमेलन 10 सप्टेंबर रोजी इंडोनेशियातील बालीमध्ये होणार आहे. यंदा या संमेलनाचं 7वं वर्ष आहे. हे संमेलन वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असेल अशी माहिती विश्व मराठी परिषदेचे प्रमुख सल्लागार डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी दिली आहे. केवळ मराठी प्रांतापुरता विचार न करता जगभरातील मराठी माणसांचा स्नेह मिळावा या उद्देशातून हे संमेलन गेल्या 6 वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे.